जत्रा लोकशाहीची चर्चा बुलढाण्याची सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि बुलढाण्यामध्ये इथं तिरंगी लढत होताना दिसते। एका बाजूला नरेंद्र खेडेकर आहेत, दुसऱ्या बाजूला इथं रविकांत तुपकर आहेत आणि तिसऱ्या बाजूला प्रतापराव जाधव आहेत। अशी तिरंगी लढत होताना दिसते। एकंदरीतच बुलढाण्याचं गणित नेमकं कसं आहे हे समजून घेण्यासाठीच आपण दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी असणारे राजेंद्र काळे सर यांना भेटलेलो आहोत। नमस्कार सर, आता असं आहे की एकंदरीत बाहेरून बघताना ही लढत तिरंगी होते असं दिसतंय। तुमचं काय कॅल्क्युलेशन आहे? एकदम प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहेत। आता काय वातावरण दिसतंय? कुठल्या बाजूनं वारं झुकताना दिसतंय? कुठल्या बाजूनं हे सगळं निवडणूक जाताना दिसते तुम्हाला? रेकॉर्ड ब्रेक सभा किंवा रेकॉर्ड ब्रेक प्रचार झाल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सर्वांच्याच झाल्या, पण गर्दीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे मात्र कुठेही कळायला मार्ग नाही। इतकी संभ्रमावस्था प्रथमच या निवडणुकीत बनलेली आहे। आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर ह्या लढती दुरंगी फक्त झाल्या। मग ते आनंदराव अडसूळ असो, मुकुल वासनिक यांच्यात असो, प्रतापराव जाधव असो, डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यात असो, तिसरा जो एखादा कॅन्डिडेट असायचा तो कोणाचे किती मतं खातो यावर जय पराजयाचं ते गणित अवलंबून असायचं। जर 2019चा जर विषय बघितला तर म्हणजे वंचितचे बळीराम शिरस्कार जे कॅन्डिडेट होते त्या कॅन्डिडेटनी घेतलेल्या मतामुळं डॉक्टर शिंगणेंचा पराभव झाला आणि महायुतीचे उमेदवार एवढी मोदीची सुनामी असताना सुद्धा ते केवळ बळीराम शिरस्कार चालला त्याच्यामुळं निवडून आले। यावेळची परिस्थिती अतिशय भिन्न आहे। यावेळेस महायुतीचे म्हणजे प्रतापराव जाधव हे आज चौथ्यांदा रिंगणात आहे। कोणताही माणूस चौथ्यांदा जर रिंगणात असता तर ॲटोमॅटिकली अँटी इन्कम्बन्सचे फॅक्टर त्याच्याबद्दल असतो। सेकंडली महाविकास आघाडीचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आहेत। 12 वर्षापासून राजकीय विजनवासात असताना त्यांना अचानक दिलेला शब्द पाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे आणि पहिले असं वाटत होतं की ते स्पर्धेत नाही, ते तगडे उमेदवार नाहीत, परंतु आदित्य ठाकरेच्या सभेनंतर आणि परवा जी खामगावात उद्धव ठाकरेंची सभा पार पडली त्या सभेनंतर नरेंद्र खेडेकर हा चेहरा एकदम स्पर्धेत आलेला आहे। कारण मोदीचा चेहरा ज्यांना म्हणजे पाहिजे नाही किंवा संविधान जे वाचवण्यासाठी जे लोक म्हणजे धडपडत आहेत त्यांचं ॲटोमॅटिकली त्यांचं जे म्हणजे पाठिंबा आहे किंवा त्यांचं जे मत आहे ते नरेंद्र खेडेकरांकडं वळू शकतं। त्या ठिकाणी नरेंद्र खेडेकर त्या ठिकाणी महत्त्वाचे नाही, त्या ठिकाणी मोदी विरोध आणि उद्धव ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती महत्त्वाची आहे। रविकांत तुपकर हे आता अपक्ष आहेत। यांचं असं आहे की ते 20 वर्षाच्या कार्यकाळात संघटनात्मक चळवळीच्या आंदोलनातून ते पुढे आलेलं नेतृत्व आहे। जसं पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे ऊसासाठी आंदोलन होतं तसं विदर्भात सोयाबीन आणि कापसासाठी सुद्धा आंदोलन होऊ शकतं आणि सरकारला धारेवर धरल्या जाऊ शकतं। या माध्यमातून पुढे आलेलं नेतृत्व रविकांत तुपकर आहे आणि पहिल्यांदा ते गेल्या 20-22 वर्षात केलेल्या कामाची मजुरी मताच्या माध्यमातून मागत आहे। आता तुम्ही जे म्हणतात की तिरंगी लढत आहे, माझ्या म्हणजे अनुषंगानं वंचितचे जे वसंतराव मगर आहेत किंवा वन बुलढाणा विषयचे संदीप शेळके आहेत हे किती चालतात यावर सुद्धा या तिघांचं भवितव्य अवलंबून आहे। तर आता असं आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्षांचं मोठं पीक आलेलं आपल्याला दिसतंय, पण त्यातही रविकांत तुपकर हे जे अपक्ष उमेदवारी लढत आहेत तिथं, तर त्यांचा जो दावा आहे या मतदारसंघावरती तो जरा प्रॉमिनंट वाटतोय। अर्थात रविकांत तुपकर यांनी गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सोयाबीनच्या विषयावरती आंदोलन केलं, कापसाच्या विषयावरती आंदोलन केलं, रविकांत तुपकर यांची धास्ती आहे का या दोन्हीही पक्षाच्या नेतृत्वाला? अर्थातच धास्ती आहे, कारण ग्रामीण भागात रविकांत तुपकरांना मिळणारा जो पाठिंबा आहे शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा तो आहेच, परंतु जे सुरुवातीला असं वाटत होतं की शहरी भागात तुपकर हे चालणार नाही, पण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी शहरावर जे ते केंद्रीकरण केलं आणि शहरात ज्या आज जर तुम्ही त्यांची शेगावची जर सभा बघितली तर ती म्हणजे प्रचंड सभा होती। त्याच्यामुळं रविकांत तुपकरांची जी धास्ती आहे ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणा, महायुतीच्या उमेदवाराला म्हणा,
असणं साहजिक आहे. आता ते जे वोट डिव्हिजन आहे तिथं जो फॅक्टर राहिलेला 2019 तुम्ही सांगितलं की बळीराम शिरस्कर आहेत यांनी जे वोट डिव्हिजन घेतलं त्याच्यातून राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला. अर्थात तशाच पद्धतीनं वंचितला कन्सिडर करूयात आपण, पण त्याच्यासोबतच आता इथं जी तिरंगी लढत होते अर्थातच तुपकर आहेत, खेडेकर आहेत आणि जाधव आहेत. तुपकर जे आहेत समजा जो कोणी उमेदवार जिंकेल तिथं कोणीही जिंकेल तर त्याच्यामध्ये जे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचे जे उमेदवार राहतील कोण कुणाची मतं खाईल असं दिसतंय तुम्हाला आणि काय कॅल्क्युलेशन तुमचं या आधारावरती? रविकांत तुपकरांनी आता रविकांत तुपकर हे 100% विजयाचा दावा करताय की मोदी की जी गॅरंटी आहे त्यावर रविकांत तुपकरांचा जिंकण्याचा असलेला तो विश्वास तोही महत्त्वाचा आहे. परंतु जर वोट डिवायडेशनचं समजा आपण असं समजूया समजा की रविकांत तुपकरांनी प्रतापराव जाधवचे जर मतं जास्त प्रमाणात खाल्ले तर नरेंद्र खेडेकरांसाठी तो विषय चांगला राहील. आणि जे इतर जे म्हणजे काँग्रेसला मिळणारी जी परंपरागत जी मतं आहे ज्या म्हणजे समाजाची वगैरे अल्पसंख्याक समाज आहे ती जर परंपरागत मतं तुपकर खाण्यात यशस्वी ठरले तर तो फटका प्राध्यापक नरेंद्र खेडेकरांना बसू शकतो. आणि दोघांचीही मतं जर तुपकरांनी खाल्ली तर तुपकर यांचा म्हणजे विजय निश्चित आहे. परंतु आजच्या जर परिस्थितीत की प्रतापराव नरेंद्र खेडेकर तुपकर यांच्यामध्ये तुल्यबळ फाईट आहे, काट्याची लढत आहे. लढत कोणाकोणाची असेल म्हणजे दोन टफ फाईट कोणात देता येईल त्यांना की रविकांत तुपकर विरुद्ध नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकर विरुद्ध प्रतापराव जाधव? असं आजच्या परिस्थितीत सांगणं शक्य नाही. कारण ज्याची हवा असते त्याचं वादळ निर्माण होऊ शकतं का मतपेटीत हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. वोट कन्व्हर्ट होणं महत्त्वाचं आहे. हवेचे होत ना त्याचं वादळ बनणं महत्त्वाचं आहे हवेचं. आता सर असं आहे की महायुतीची ही जागा आहे अर्थात महायुतीमध्ये ही जागा प्रतापराव जाधव यांना दिली गेलेली आहे. भाजपनं या जागेवरती दावा केला होता. मध्यंतरी बऱ्याच चर्चा झाला, श्वेता महाले असतील किंवा अशी 2-3 नावं आली. पण शेवटाला प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी दिली गेली. अर्थात शिंदेच्या शिवसेनेला म्हणजे शिवसेनेचं इथं केडर आहे म्हणून शिवसेनेला जागा देण्यात आली. असं काय कारण आहे की प्रतापराव जाधव यांना चौथ्या टर्मला देखील उमेदवारी दिली गेली? त्यांचे काय प्लस पॉईंट्स आहेत जे महायुतीने, भारतीय जनता पार्टीने, शिंदेच्या शिवसेनेने जोखले की प्रतापराव जाधव हेच उमेदवारीतले ठरले? शिवसेना ज्यावेळेस एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात फुटली त्या फुटीत जे 5-6 मेन नेते होते त्यात म्हणजे प्रतापराव होते. ज्यावेळेस एकनाथ शिंदे सुरतला पहिल्यांदा गेले त्यावेळेस त्यांनी म्हणजे प्रतापरावांनी त्यांच्यासोबत बुलढाण्याचे प्रतापरावांचे जे 2 आमदार आहे ते सोबत होते. म्हणजे संजय गायकवाड सोबत होते, संजय रायमुलकर सोबत होते. आणि शिवसेनेची जी संघटनात्मक जी बांधणी आहे नेतेपदाची त्या पहिल्या 5 मध्ये प्रतापराव आहेत. त्याच्यामुळं प्रतापरावांचं तिकीट कटणं हे जवळपास अशक्य होतं. पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीनं शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी ताणून धरलं. आणि एक प्रतापरावचा जर स्वभाव जर बघितला तर त्यांचे भारतीय जनता पार्टीशीही चांगले संबंध आहे. ते असे फारसे आक्रमक ते होत नाहीत. त्याच्यामुळे दोघांच्या संबंधातून समन्वयातून ते एकनाथ शिंदेंनाही त्यांनी ते कन्व्हिन्स केलं. आणि ते शिवसेनेचं नेतृत्व असल्यामुळे एकनाथ शिंदेंचाही आग्रह होता की बुलढाण्याची जागा ही म्हणजे कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही. तुम्ही मग रामटेकची तुम्ही बदला म्हणता, तुम्ही वाशिम यवतमाळची बदला म्हणता आणि तुम्ही जर बुलढाण्याची बदला म्हणता तर असं विदर्भात 3-3 जागा बदलणं शक्य नव्हतं. त्यामुळं प्रतापरावांची जागा ही कायम राहिली. आता असं आहे सर की तुम्ही आता सांगितलं की आदित्य ठाकरेंची इथे सभा झाली आणि नरेंद्र खेडेकर यांचं एक वातावरण तयार झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे ज्यावेळेस बुलढाणा दौऱ्यावरती आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की कुणाला पाडायचं आहे हे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं होतं. ही जी निवडणूक आहे बुलढाणाकर कुणाला पाडायचं या विषयावरती लढतील तसं वोटिंग करतील किंवा मग कुणाला तरी जिंकवायचं आहे त्यांचा नेमका उद्देश काय असेल याला जोडूनच मला तुम्हाला सप्लिमेंटरी हे विचारायचं आहे की जे गद्दार आहे हे जे परसेप्शन क्रिएट केलं गेलं होतं ते बुलढाण्यामध्ये रुजलं आहे का? त्याचा किती इम्पॅक्ट हा निवडणुकीवरती पडू शकतो? ते परसेप्शन रुजलं आहे का ते तर निश्चितच सर्वच मतदारसंघात रुजलं. बुलढाणा जिल्ह्यात जास्त रुजलं कारण बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि 2 आमदार त्यात आहे. पण तरी बुलढाणा जिल्ह्याची एक जर म्हणजे पार्श्वभूमी किंवा पृष्ठभूमीत बघितली राजकीय तर बुलढाणा जिल्ह्यातले दोन्ही आमदार आणि खासदारांनी असं जे आरोप होतात की यांनी काम केलं नाही प्रतापरावांनी असं काहीही नाही.
तर प्रतापरावांनी केलेले म्हणजे कामंसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि त्यांचे जे 2 आमदार आहेत त्यातल्या त्यात इथले आमदार म्हणजे बुलढाण्याचे संजय गायकवाड यांनी केलेली तर विकास कामंही खरोखर महाराष्ट्रासाठी लक्षणीय आहेत. अशा म्हणजे जे परिस्थितीत जर हे 2 आमदार आणि म्हणजे भाजपाचे 3 आमदार आणि एक आत्ता राष्ट्रवादीचा आमदार डॉक्टर शिंदे साहेबांच्या रूपानं जर हे म्हणजे तिघांनी खरोखर प्रामाणिकपणे मेहनतीनं आणि जर भिडले तर प्रतापरावांसाठी विजय फारसा म्हणजे कठीण आहे. त्यात मोदी फॅक्टर आहे, पण ते जनता त्यांचं आता कितपत ऐकते हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. एकूण ग्राउंडवर काय वाटते तर जो मोदी फॅक्टर आहे तो तितकासा वर्क करेल का? ही जी इलेक्शन आहे ती इलेक्शन नेमकी कुठल्या मुद्द्यांच्या आधारावरती लढली जाईल असं तुम्हाला दिसतंय? मोदी फॅक्टर वर्सेस मोदी विरोधाचा एक फॅक्टर आहे. इथलं ग्राउंड काय आहे नेमकं? नॅशनल इश्यूज की मग लोकल मुद्दे आहेत, कुठल्या गोष्टींच्या आधारावरती तर इलेक्शन रन होताना दिसतंय? परिवर्तनाची चळवळ ही बुलढाणा जिल्ह्यात साधारणतः चांगली चालते रुजलेली आहे. त्यामुळे मोदी फॅक्टर मला तरी वाटतं फारसं असं काम नाही करणार. पण तरीसुद्धा एक म्हणजे ग्रामीण भागात ज्या महिला आहे किंवा जो म्हणजे व्यापारी वर्ग आहे, जो हिंदी सायडर आहे, त्यांना अनेकांना ते मोदींविषयी त्यांना सहानुभूती आहेत. परंतु मोदींबद्दल शेतकऱ्यांमध्ये तसा प्रचंड रोष आहे. त्या रोषाचा फायदा हा नरेंद्र खेडेकरपेक्षा जास्त तुपकरांना मिळू शकतो. अशा परिस्थितीत प्रतापरावांना पडणारी हक्काची जी मतं आहेत ती म्हणजे ते करू शकतात. त्यामुळे मतांचा इतका म्हणजे गोंधळ आहे या तिरंगी लढतीत. कोण क्रमांक 1 वर, कोण क्रमांक 2 वर, कोण क्रमांक 3 वर, खरोखर काहीच नाही कळत आजच्या. याला जोडून असा एक प्रश्न आहे की आता प्रत्येक मतदारसंघामध्ये एक कास्ट कॅल्क्युलेशन असतं. त्या कास्ट कॅल्क्युलेशनच्या आधारावरती नेतृत्व उभं राहताना आपल्याला दिसतंय किंवा उमेदवार निवडून येताना दिसतात आपल्याला. इथली जी निवडणूक आहे ती तिन्ही उमेदवारांसाठी काय कास्ट कॅल्क्युलेशन त्यांचं असणार आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ही निवडणूक लढली जाईल आणि ती जिंकली जाईल असं दिसतंय? तुम्ही ज्या प्रमुख 3 उमेदवारांना स्पर्धेत पकडलेले आहेत त्यात तुम्ही पहिले प्रतापराव पकडले, नंतर खेडेकर पकडले आणि नंतर तुपकर पकडले. या तिघांची जर कास्ट बघितली, समाज बघितला तर तो एकच आहे. त्यामुळं सामाजिक विषयावर फारशी ही निवडणूक म्हणजे जाणार नाही. वंचितनं जो तो कॅन्डिडेट दिला तो वेगळ्या समाजाचा दिला, तो माळी समाजाचा दिला. परंतु त्याचा म्हणजे दबाव किंवा तो प्रभाव म्हणण्यापेक्षा म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघातलं सामाजिक समीकरण साधण्यासाठी तर बुलढाण्यामध्ये माळी समाजाचा कॅन्डिडेट दिला गेला अशी एक ती चर्चा आहे. परंतु त्यांनी जो पिकअप पकडायला पाहिजे होता, खरोखर एक चांगली परिस्थिती होती. 3 मराठा कॅन्डिडेट असताना एक ॲदर बॅकवर्ड क्लासेसचा माणूस इथं सहज जिंकून आला असता. परंतु ते म्हणजे कॅश करण्यात मगर काही फारसे तसे माझ्या तरी मत ते यशस्वी झालेले नाहीत. आता असं आहे की प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते कुठल्यापासून सुरू झाले, त्याच्यानंतर हळूहळू ते आता कुठपर्यंत आलेले आहेत, शेवटाला काय नेमका प्रचार झाला, शेवटचा प्रचाराचा जो मुद्दा होता तो दिल्लीपासून सुरू झालेले प्रचाराचे मुद्दे अतिशय आता म्हणजे गल्लीपर्यंत आलेले आहेत. ते वैयक्तिक पातळीवर पोहोचलेले आहे. कधीही प्रचारानं एवढा खालचा स्तर गाठलेला नव्हता. प्रचार शिगेला पोचत असताना प्रचारानं गाठलेला खालचा स्तर अतिशय किळसवाना होता. आता एकंदरीत असं आहे की 3 जे उमेदवार आहेत ते प्रॉमिनंट विजयाचे दावेदार आहेत असं आपल्याला निश्चित स्वरूपात दिसतंय. मात्र इथलं जे वोट डिव्हिजन आहे त्या आधारावरती कळेल की आपल्याला की पुढची निवडणूक हे कुठल्या बाजूने जाते आहे. आणि तिन्ही जे उमेदवार आहेत ते तिन्ही उमेदवार दावेदार आपल्याला दिसतात. म्हणजे तुपकर आहे, दुसऱ्या बाजूला खेडेकर आहेत आणि तिसऱ्या बाजूला प्रतापराव जाधव आहेत. एकंदरीत आत्ताच्या घडीला काय सांगता येईल कन्क्लूड लाईनला की नेमकं कोण स्पर्धेमध्ये जास्त टिकाव धरू शकते असं दिसतं? मी तुम्हाला ते सांगितलं ना की आतापर्यंत जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका बुलढाणा लोकसभा मतदारसंघात लढल्या गेल्या, कमीत कमी असं कळायचं की या दोघांमध्ये स्पर्धा आहे आणि तिसरा कॅन्डिडेट कोणाची मतं खाईल, त्यावर कोणता कॅन्डिडेट पडेल हे त्यावेळेस कळायचं. पण यावेळेस प्रथमच असं होतं की तिघांमध्ये स्पर्धा आहे आणि तिघांमध्ये कोण 1, 2, 3 वर हेच अजून कळायला मार्ग नाही. इतकी प्रचंड संभ्रमावस्था बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या असताना आणि मतदान अवघ्या काही म्हणजे तासांवर येऊन टेकलेलं असताना ती संभ्रमावस्था कायम आहे.
याच नोटला आपण थांबूयात. अर्थात सरांनी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला की इथली जी निवडणूक आहे ती वोट डिव्हिजनच्या आधारावरती लढली जाते. मात्र यावेळेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे की या निवडणुकीमध्ये तिन्ही उमेदवार स्पर्धेमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे नेमकं काय होईल हे सांगता येणार नाही. मात्र तुमच्या लेखी बुलढाण्याचा पुढचा खासदार नेमका कोण असावा असं तुम्हाला वाटतंय ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.